नमस्कार. आज आपण मुंबईच्या प्रशासनाकडे एका अगदी वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. एका सामान्य नागरिकाने केलेल्या अभ्यासातून काही असे मुद्दे समोर आले आहेत जे आपल्याला विचार करायला भाग पाडतील. सुरुवातच करूया एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं. कोणाच्या जबाबदाऱ्या जास्त स्पष्ट आहेत? एका नगरसेवकाच्या, ज्याच्यावर हजारो लोकांची जबाबदारी आहे, की एका सोसायटी सेक्रेटरीच्या, जो एका इमारतीचं व्यवस्थापन पाहतो? याचं उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे. चला तर मग थेट या दोन भूमिकांची तुलनाच करून बघूया, कारण हीच तुलना आपल्या स्थानिक प्रशासनाबद्दल बरंच काही सांगून जाते. बरं, तर ही आहेत एका नगरसेवकाची अधिकृत कर्तव्य. आता हे बघा, पालिकेच्या कल्याणासाठी काम करणं, धोरणं विकसित करणं, हे ऐकायला खूप महत्वाचं वाटतं, बरोबर? पण यात नेमकं काय करायचं हे कुठे स्पष्ट होत नाही. म्हणजे ह्या जबाबदाऱ्या मोजता येण्यासारख्या किंवा तपासता येण्यासारख्या नाहीत, नाही का? आणि आता याच्या अगदी उलट, एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या म्हणजे CHSच्या स्वयंसेवी सेक्रेटरीची कर्तव्य पहा. चार्जेस गोळा करणं, हिशोब पूर्ण करणं, तक्रारी हाताळणं. अरे वा, फरक बघा किती आहे. ही यादी किती स्पष्ट, किती तपशीलवार आणि कामाला थेट दिशा देणारी आहे. आणि हाच कळीचा मुद्दा अनिल दारशेटकर त्यांच्या विश्लेषणात मांडतात. ते काय म्हणतात बघा, की एका सेक्रेटरीच्या जबाबदाऱ्या अधिक बंधनकारक आहेत आणि तेही कोणत्याही मानधनाशिवाय. म्हणजे विचार करा, ज्यांना पगार मिळतो त्यांच्या जबाबदाऱ्या अस्पष्ट आहेत आणि जे विना मोबदला काम करतायत त्यांच्या जबाबदाऱ्या कायदेशीरित्या अगदी स्पष्ट आहेत. ही तफावत खूप काही सांगून जाते, नाही का? तर ही तुलना फक्त 2 पदांपुरती मर्यादित नाहीये. ती आपल्याला एका मोठ्या प्रणालीतील समस्येकडे घेऊन जाते. एक अशी प्रणाली जिथे प्रशासनाचा जमिनीवरच्या वास्तवाशी संबंधच तुटलेला दिसतो. याच प्रणालीतला एक महत्वाचा भाग म्हणजे डिलिमिटेशन, किंवा आपण ज्याला प्रभाग पुनर्रचना म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसंख्येनुसार निवडणूक वॉर्डच्या सीमा बदलणं. पण होतं काय, की जेव्हा लोकप्रतिनिधींची कर्तव्यं स्पष्ट नसतात तेव्हा डिलिमिटेशन सारख्या प्रक्रियेचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी होऊ लागतो. जसं की या बातमीत दिसतंय, जिथे प्रभाग रचनेत राजकीय हेतूने फेरफार केल्याचा थेट आरोप आहे. इथेही तेच दिसतंय. म्हणजे प्रभाग रचनेनंतर सगळी चर्चा ही राजकीय फायद्यातोट्याचीच होते, नागरी सुधारणांची नाही. आणि इथेच खरा तोल बिघडतो. जेव्हा प्रशासनात स्पष्ट जबाबदारीचा अभाव असतो तेव्हा साहजिकच नागरिकांच्या कल्याणाचं पारडं हलकं होतं आणि राजकीय डावपेचांचं पारडं जड होऊन जातं. मग ह्या सगळ्यावर उपाय काय? तर लेखक एक खूपच नवीन आणि प्रभावी मार्ग सुचवतात. तो म्हणजे शहराला समजून घेण्याची एक नवीन अधिक अचूक पद्धत. ही पद्धत अगदी 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी, जमिनीवर जी सत्य आहे तिथून सुरुवात करा. दुसरी, प्रत्येक जागेचं किंवा प्लॉटचं नकाशावर अंकन करा. आणि तिसरी, या वास्तवाची तुलना थेट अधिकृत सरकारी योजनेशी करा. चला, यात थोडं खोलवर जाऊन बघूया. पहिली पायरी म्हणजे सॅटेलाइट इमेज वापरणं. हा एक वस्तुनिष्ठ आधार आहे, कारण तो जमिनीवरची खरी परिस्थिती दाखवतो. जशी ती आहे अगदी तशी, यात कोणतीही भेसळ नाही. दुसरी पायरी आहे खरी मेहनत घेण्याची. या सॅटेलाइट इमेजवर प्रत्येक भूखंडाची हद्द आखून त्याला एक क्रमांक दिला जातो. यातून जो नकाशा तयार होतो त्याला विद्यमान स्थिती योजना किंवा एक्झिस्टिंग सिच्युएशन प्लॅन म्हणतात. म्हणजे आज जमिनीवर प्रत्यक्षात काय आहे याचा हा एक आरसाच आहे. आणि आता तिसरी, सगळ्यात निर्णायक पायरी. इथे आपण वास्तवाचा नकाशा म्हणजे ESP आणि सरकारचा अधिकृत नियोजन नकाशा म्हणजे PLU यांची तुलना करतो. आणि इथेच खरी विसंगती समोर येते. ह्या चित्रात बघा, जिथे प्रत्यक्षात एक वस्ती आहे तिथे सरकारी नकाशावर ती जागा सुविधांसाठी, अमेनिटीजसाठी राखीव दाखवलीये. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारी नियोजनाला जमिनीवरच्या वास्तवाची कल्पनाच नाही. ह्या माहिती आधारित दृष्टिकोनामुळे काय होतं, तर आपण पोकळ चर्चांच्या किंवा आरोपांच्या पलीकडे जातो आणि थेट ठोस कृती करण्यायोग्य समस्या ओळखू शकतो. तर ह्या सगळ्या विश्लेषणाचा शेवट आपण नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर करणार आहोत. या सगळ्या माहितीचा सामान्य नागरिकांना नेमका कसा फायदा होऊ शकतो? लेखकाचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की जेव्हा नागरिकांकडे अशी अचूक आणि तपशीलवार माहिती असते तेव्हा ते फक्त एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी वस्तुस्थितीवर आधारित चर्चा करू शकतात.
आणि यातूनच प्रशासनासोबत एक सकारात्मक आणि रचनात्मक संवाद सुरू होऊ शकतो. आणि हीच तर खऱ्या लोकशाहीची ताकद आहे, नाही का? शहरी प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढावा ही मागणी तर नेहमीच केली जाते. आणि अचूक माहिती हा त्या सहभागाचा मजबूत पाया आहे. चला, या एका महत्त्वाच्या विचाराने आजचा विषय संपवूया. जरा विचार करा, जर आपल्या सगळ्यांच्या हातात आपल्या शहराचा, आपल्या वॉर्डचा असा खरा आणि अचूक नकाशा असेल, तर एक नागरिक म्हणून आपण सर्व मिळून काय काय साध्य करू शकू?